मी डॉक्टर सौ अनुराधा मुळशी, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था पुणे याची नागपूर शहराध्यक्ष म्हणून काम करते. माझ्या उजव्या बाजूला आहेत डॉक्टर सौ शुभाताई साठे, नागपूरच्या साहित्य क्षेत्रातले खूप मोठं नाव, सुप्रसिद्ध लेखिका, व्याख्यात्या, सावरकर अभ्यासक. संस्थेच्या आमच्या स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शिका देखील आहेत त्या. आणि आमचा अभिवाचनाचा जो कार्यक्रम आहे 21 डिसेंबरला, त्याच्या लेखिका सुद्धा आहेत. त्यांच्याच उजव्या बाजूला जे बसलेले आहेत डॉक्टर श्री अनिकेत मुळशी, नाट्यक्षेत्रात, नागपूरच्या नाट्यक्षेत्रातले एक मोठं नाव, बऱ्याच वर्षापासून नाट्यक्षेत्रात आहे. आमच्या या अभिवाचनाच्या कार्यक्रमात ते सावरकरांचा, स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका करतात आहे, त्याचं वाचन करतात आहे. त्यानंतर त्यांच्याच बाजूला सुश्रुत मास्के, वर्ग 8वा विद्यार्थी, RS मुल इंग्लिश स्कूल, हा छोटा विनायक म्हणजे छोट्या सावरकरांची भूमिका साकारतो आहे. माझ्या डाव्या बाजूला आहेत प्राध्यापक गौरव गोंधळेकर. आपल्या या अभिवाचनाच्या एकंदर या दीर्घांकामध्ये अनेकविध भूमिका ते साकारतात आहे. त्यात मुख्य भूमिका म्हणजे अण्णांची भूमिका, मामांची भूमिका, त्यानंतर पारीची भूमिका, अशा अनेकविध भूमिकांमध्ये ते आपल्याला दिसतील. आणि सुश्रुत मास्टरच्या बाजूला आहेत श्री शशांक साठे. आपल्या पूर्ण अभिवाचनाचं आणि या दीर्घांकाचं ज्यांनी पार्श्वसंगीत केलेलं आहे ते श्री शशांक साठे. आता आमच्या ज्या मार्गदर्शिका आहेत डॉक्टर शुभाताई साठे, यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आणि एकंदरीत सविस्तर माहिती आपल्या कार्यक्रमाविषयी द्यावी. नमस्कार. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1910 मध्ये सागरास या कवितेची निर्मिती केली, लेखन केलं. ने भजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. लंडन जवळच्या ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर या कवितेचा जन्म झालेला आहे आणि आता या कवितेला 116 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्या निमित्ताने नुकतंच अंदमान येथील विजयपुरम इथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं नुकतंच अनावरण झालं. आपण सगळ्यांनी तो सोहळा पाहिला. आदरणीय अमित शहा आणि आदरणीय मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं. तर याचंच निमित्त साधून स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था पुणे, त्याची नागपूर शाखा, आम्ही हा रविवारी 21 डिसेंबरला सागरा प्राण तळमळला हे सांगीतिक अभिवाचनाचा कार्यक्रम आम्ही सादर करतो आहे. सांगीतिक यासाठी की याच्यामध्ये सावरकरांच्या आयुष्यातल्या लहानपणापासून ते अंदमानमधून ते बाहेर पडले इथपर्यंतचा कालखंड घेतलेला आहे आणि त्यातले निरनिराळे प्रसंग आम्ही आमच्या वाचनातून, अभिनय वाचनातून सादर करणार आहे. आणि त्या कालखंडातल्या त्यांच्या ज्या कविता आहेत त्या कवितांचा आपण गाण्याच्या रूपामध्ये या कार्यक्रमात समावेश केलेला आहे. म्हणून याला आम्ही एक सांगीतिक अभिवाचन असं नाव दिलेलं आहे. या कार्यक्रमात आणखी एक आम्ही कार्यक्रम घेणार आहोत, तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था. या संस्थेतर्फे दरवर्षी दिनदर्शिका काढली जाते. कशाला, कोणता विषय असतो त्या दिनदर्शिकेचा? तर संस्थेचं उद्दिष्टच हे आहे की घरोघर सावरकर विचार पोहोचवायचा. मग तो कशा पद्धतीने? तर त्यातला एक मार्ग आम्ही हा निवडला की आम्ही दिनदर्शिका प्रत्येक घरामध्ये भिंतीवर वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारीला जी लावतो आपण ती अखेर डिसेंबर पर्यंत 12 महिने ती दिनदर्शिका आपल्या डोळ्यासमोर असते. प्रत्येक महिन्याच्या पृष्ठावर वेगवेगळ्या व्यक्तीच्या कार्याची माहिती असणार आहे. तर या वर्षीच्या हे 7वं वर्ष आहे दिनदर्शिकेचं आणि दिनदर्शिकेचा दरवर्षी वेगवेगळा विषय असतो. हे विषय पूर्णपणे स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन, कार्य, साहित्याला समर्पित असे विषय असतात. म्हणजे जसं उदाहरणार्थ 1 वर्ष आम्ही काढली होती, त्याचं नाव दिलं होतं तेज पर्व. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आयुष्य हे जणू एक तेज पर्वासारखं आहे. तर त्यांच्या आयुष्यातल्या वेगळ्या वेगळ्या त्यांच्या
कार्याबद्दल त्याच्यात माहिती होती. 1 वर्ष काढलं आम्ही त्याला नाव दिलं यज्ञकुंड. म्हणजे सावरकरांचं कुटुंब, त्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडलेली आहे. अशा 12 व्यक्ती आम्ही घेतल्या 12 महिन्याच्या आणि त्यांचं जीवनकाल. या वर्षीचा विषय आहे आमचा क्रांती पुष्प. म्हणजे कवी, गायक, लेखक असं कलेच्या क्षेत्रात असून सुद्धा त्या व्यक्तींनी सावरकरांच्या कार्याला कसा पाठिंबा दिला किंवा सावरकर विचार आपल्या कलेच्या माध्यमातून कसा लोकांपर्यंत पोहोचवला. जसं उदाहरण द्यायचं झालं तर बाबूजी आपले सुधीर फडके, आपल्याला कवी आणि गायक म्हणून ते माहिती आहे, पण त्यांचा सावरकरांशी काय संबंध होता? त्यांनी काढलेला वीर सावरकर चित्रपट आपल्याला माहिती आहे. त्यांच्या आयुष्याचं ध्येयच ते होतं. असा सावरकर विचार. लता मंगेशकर गायिका माहिती आहे आपल्याला, पण लता मंगेशकर 5 वर्षाची असताना दीनानाथ मंगेशकरांनी तिला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुरू केलेल्या सहभोजनाच्या कार्यक्रमाला घेऊन गेले. लता मंगेशकर, हृदयनाथजी स्वतः सावरकरांना भेटले, त्यांची गाणी गायली आहे. हा जो त्यांचा कलेच्या माध्यमातून सावरकरांशी आलेला जो संबंध आहे, तो संबंध आम्ही या दिनदर्शिकेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अशा 12 व्यक्ती आम्ही निवडल्या आहेत. तर या क्रांती पुष्प दिनदर्शिकेचं सुद्धा प्रकाशन 21 डिसेंबरच्या या कार्यक्रमामध्ये होणार आहे. आणि या कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आदरणीय कांचनताई गडकरी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती त्यांची लाभणार आहे. कांचनताई गडकरी हे व्यक्तिमत्व आपल्या नागपूरकरांना काही नवीन नाहीये. सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा राष्ट्र कार्यामध्ये कांचनताईंचं योगदान फार मोठं आहे. आम्ही त्यांना आमंत्रण द्यायला गेल्याबरोबर त्यांनी जेव्हा आमच्या या कार्यक्रमाचं औचित्य आणि विषय ऐकला, लगेच त्यांनी कार्यक्रमाला येण्याची अनुमती दर्शवली. त्यामुळे 21 तारखेला विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात 4थ्या माळ्यावर हा जो आमचा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी 6 वाजता, तिथे प्रमुख उपस्थिती आदरणीय कांचनताई गडकरी यांची असणार आहे. आणि दुसरी विशेष उपस्थिती विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीपजी दाते यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचप्रमाणे आमची जी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था आहे पुण्याची, त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी हे पुण्याला असतात. ते खास या कार्यक्रमासाठी मुद्दाम पुण्याहून येणार आहेत. तर या तिघांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला असेल. हे एक सांगीतिक जे अभिवाचन होणार आहे त्याचं लेखन मी स्वतः केलेलं आहे. हा कार्यक्रम साधारण 1 तास 10 मिनिटांचा असणार आहे. त्याच्यामध्ये मी स्वतः पण अभिवाचन करणार आहे. त्याच्याबरोबर डॉक्टर अनिकेत मुंशी मोठ्या सावरकरांची भूमिका करणार आणि छोट्या विनायकाची भूमिका करणारा हा सागर मास्टे आहे. नंतर डॉक्टर अनुराधा मुंशी, गौरवजी गोंधळेकर यांच्याही त्यात भूमिका आहे. सौ स्वाती गोंधळेकर त्या आता इथे उपस्थित नाही आहेत त्यांच्या अपरिहार्य कारणामुळे. त्या यातली गीतं गाणार आहेत. डॉक्टर अनुराधा मुंशी पण गीतं गाणार आहेत. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं पार्श्वसंगीत करणार आहेत श्री शशांक साखे. तर एवढी माहिती या कार्यक्रमाची मला वाटतं पुरेशी आहे. तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की या कार्यक्रमाची तुम्ही तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी. आणि त्या दिवशी पण आमच्या कार्यक्रमाला तिथे विदर्भ साहित्य संघामध्ये आपण आवर्जून उपस्थित राहा. प्रत्यक्ष हा कार्यक्रम ऐका. तुमचे अभिप्राय पण आम्हाला ऐकायला आवडतील आणि तुम्ही प्रसिद्धी द्याल तुमच्या माध्यमातून, अशी तुम्हाला नम्र विनंती आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. जैसे आपने सावरकर जी पे लिखा और प्रोग्राम ले रहे, वैसे कभी भगत सिंह जी पे, राजगुरु पे भी करेंगे? हाँ, अभी तो वीर सावरकर जी का औचित्य है, अभी उनका अनावरण हुआ है, इसलिए हमने ये प्रोग्राम किया है. वैसे भगत सिंह, राजगुरु और सुखदेव ये 3 एक साथ आते हैं, उनके ऊपर भी कर सकते हैं. मार्च में जब उनका बलिदान दिन आता है तब कर सकते हैं. कर सकते हैं कि करेंगे? हाँ, अभी आपने सुझाव दिया तो हम करेंगे. अच्छा सुझाव आहे. नाट्यछटा नाहीये, हे अभिवाचन म्हणतात. म्हणजे नाटकाच्या अभिनयामध्ये 2 भाग असतात. एक आपला अंगिक अभिनय असतो जो आपण रंगमंचावर भूमिका सादर करताना दाखवतो आणि ज्याला आपण डायलॉग डिलिव्हरी म्हणतो.
त्याला म्हणजे मराठीत वाचिक अभिनय म्हणतात. तर आम्ही हे वाचणार, पण त्या वाचण्यातून ती भूमिका अभिनय केल्यासारखं आम्ही वाचणार आहोत. त्याला अभिवाचन असं म्हणतात. म्हणजे खरं तर आहे ते नाटकच, फक्त ते नाट्य रूपात तुमच्यासमोर नाटकासारखं सादर न करता तुम्हाला नाटक दिसेल, पण आम्ही ते वाचू पण. तर वाचनातून ते नाटक तुमच्यासमोर उभं करणं, ह्याला आपण अभिवाचन म्हणतो. तर अशा प्रकारचा तो कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये नाटकाची संहिता ही आपण वाचत असतो, तर वाचनातून ते अभिनयासहित उभं करणं. पात्रांच्या फक्त हालचाली दिसणार नाही प्रत्यक्ष, पण त्या आहेत, ते स्टेजवर आहेत हा आभास मात्र आम्ही तिथे निर्माण करू, आणि असं ते नाटक